नेहमीप्रमाणे आजसुद्धा आपण एक नवीन टेस्टी आणि हेल्दी रेसिपी आपल्या किचनमध्ये घेऊन आलो आहोत. तर चला मग वेळ न वाया घालवता रेसिपीला लगेच सुरुवात करूया. सध्या पावसाळ्याचं सीझन आहे आणि ह्या सीझनमध्ये अशा पद्धतीने मिरच्या बाजारामध्ये अवेलेबल आहेत. तर वाट कसली बघताय, मिरच्या घ्या आणि लगेच घरी या. मिरच्या आणल्यानंतर मिठाच्या पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत, कोरड्या करून घ्यायच्या आहेत. त्यानंतर चाकूच्या साहाय्याने मिरच्या उभ्या कापून घ्यायच्या आहेत. कापल्याने आतील भाग पूर्ण मोकळा होतो. सेम याच पद्धतीने पूर्ण मिरच्या आपल्याला कापून व्यवस्थित मोकळ्या करून घ्यायच्या आहेत. आता एखादा चम्मच घ्यायचा आहे, जो पोहे खायचा चम्मच असतो ना, तोच चम्मच घ्यायचा आहे आणि चम्मचच्या दांडीच्या दिशेने आपण आतील ज्या मिरचीच्या बिया असतात ना, त्या बिया काढून घ्यायच्या आहेत. पूर्ण मिरचीमधील बिया आपल्याला अशाच पद्धतीने काढून घ्यायच्या आहेत आणि मिरचीचा आतील भाग पूर्ण मोकळा करून घ्यायचा आहे. मिरचीच्या बियांना खूप जास्त चव नसते, म्हणून आपण मिरचीच्या बिया पूर्ण काढूनच घ्यायच्या आहेत. सेम याच पद्धतीने मी पूर्ण मिरचीच्या बिया आतील काढून घेतलेल्या आहेत आणि मिरचीचा आतील भाग पूर्ण मोकळा करून घेतलेला आहे. आता जे बटाटे आपण घेतले आहेत ना, ते बटाटे घ्यायचे आहेत. तर इथे मी 2 बटाटे उकडून घेतलेले आहेत आणि एखाद्या मॅशरने मॅश करून घ्यायचं आहे किंवा अशा पद्धतीने जर तुमच्याकडे किसणी असेल ना, तर किसणीने किसून घेतलं तर अतिशय उत्तम. तर इथे मी दोघंही बटाटे किसून घेतलेले आहेत. आता यामध्ये काही साहित्य आपण ॲड करूया. त्यासाठी अगदी मीडियम साईजचा बारीक चॉप केलेला मी कांदा घेतलेला आहे. त्यानंतर तुम्हाला तिखट जर आवडत असेल तर मिरचीची क्वांटिटी जास्त ठेवा, कारण या मिरचींना अजिबात चव नसते किंवा त्या तिखट नसतात. त्यामुळे मी इथे 1 मिरची 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या अशा पद्धतीने ठेचा करून घेतला आहे. तुम्ही मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं तरीसुद्धा चालेल. त्यानंतर अर्धी वाटी आपण इथे बारीक चिरलेली कोथिंबीर घ्यायची आहे. अर्धा चम्मच भाजलेल्या जिऱ्याची पावडर, अर्धा चम्मच भाजलेला धन्याची पावडर, अर्धा चम्मच हळद, अर्धा चम्मच चवीपुरतं मीठ घेऊन सर्व जिन्नस आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. चम्मचने मिक्स करा किंवा हाताने मिक्स करून एक डो बनवला तरीसुद्धा चालेल. हे तयार केलेलं बटाट्याचं मिश्रण आपण पाणीपुरीमध्ये सुद्धा टाकून खाऊ शकतो. अतिशय भारी चव येते. आता एका बाउलमध्ये आपण 1 वाटी बेसन पीठ घेणार आहोत. त्यामध्येच पाव चम्मच कश्मीरी लाल तिखट, पाव चम्मच लाल तिखट, पाव चम्मच हळद, अर्धा चम्मच जिरे आणि चवीपुरता मीठ टाकून आपण एक मिश्रण तयार करून घेणार आहोत. अगदी थोडं थोडं पाणी टाकून आपण एक घट्टसर पेस्ट तयार करून घ्यायची आहे. खूप जास्त घट्ट किंवा खूप जास्त पातळ नाही, तर अगदी थोडंसं लेयर येईपर्यंत आपल्याला हे एक बॅटर तयार करून घ्यायचं आहे. तर तुम्हाला मी दाखवतेच की कन्सिस्टन्सी आपला कशी पाहिजे. तर सेम याच पद्धतीने आपला कन्सिस्टन्सी पाहिजे. जेव्हा आपण बॅटर अशा पद्धतीने चम्मचने किंवा या ग्राइंडरने असं वरती करू ना, तर खाली लेयर तयार व्हायला हवं. अशा पद्धतीने आपल्याला हे बॅटर तयार करायचं आहे. तर बॅटर आपलं तयार झालं आहे. जरा वेळ आपण साईडला ठेवून देऊया. तोपर्यंत आपण जे बटाट्याचं मिश्रण घेतलं होतं ना, ते मिश्रण घेऊया आणि अशा पद्धतीने मिरचीमध्ये हे पूर्ण मिश्रण अगदी आतपर्यंत आपल्या बोटाच्या साहाय्याने किंवा चम्मचच्या साहाय्याने तुम्हाला जमेल त्या सोयीनुसार आपण हे मिश्रण अगदी आतपर्यंत भरून द्यायचं आहे. अगदी घट्टसर मिश्रण भरायचं आहे. या मिरचींना अतिशय भारी चव येते. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. साधा डाळ भात असेल किंवा एखादी भाजी चपाती असेल, जर तुम्हाला आवडलं नसेल तर तोंडी लावण्यासाठी ही मिरची अतिशय भारी आहे. तर सेम याच पद्धतीने आपला पूर्ण मिरच्या आतपर्यंत व्यवस्थित भरून घ्यायच्या आहे. तर 6 ते 7 मिरच्यांना हे मिश्रण अतिशय परफेक्ट आहे. म्हणजे कमीही पडत नाही किंवा उरतसुद्धा नाही. आतपर्यंत अगदी मिश्रण परफेक्ट भरलं जातं आणि अजिबात मिश्रण वायासुद्धा जात नाही. तर पूर्ण मिरच्या मी अशाच पद्धतीने अगदी दाबून दाबून मिश्रण घट्टसर भरून घेतलेलं आहे. आता पूर्ण मिरच्या आपल्या व्यवस्थित बटाट्याच्या सारणाने भरले गेले आहेत. आता मिरच्या बाजूला करूया आणि जे आपण बेसन पिठाचं मिश्रण तयार केलं होतं ना, त्या बेसन पिठाच्या मिश्रणामध्ये आपण एक एक मिरची टाकायची आहे आणि अशा पद्धतीने सगळी बाजूने मिश्रणाने व्यवस्थित कोट करून घ्यायचं आहे. जर तुम्ही ग्लासमध्ये हे मिश्रण टाकलं ना, तर अगदी सोयीस्कर मिरची डीप करता येते. पण मी भांडे भरायला नको, म्हणून मी त्याच वाटीमध्ये चम्मचच्या साहाय्याने या मिरचीला व्यवस्थित बेसन पीठ कोट करून घेते आहे. सेम याच पद्धतीने आपल्याला 2-3 मिरचींना व्यवस्थित कोट करून ठेवून द्यायचं आहे आणि तोपर्यंत एका साईडला आपण गॅसवर तेलसुद्धा गरम करत ठेवलं आहे आणि तेल गरम होईपर्यंत आपण मिरचींना व्यवस्थित बेसन पीठ चम्मचच्या साहाय्याने कोट करून घेणार आहोत. बेसन पिठाचं मिश्रण जर तुम्ही या पद्धतीने तयार केलं ना, तर मिरचींना अतिशय
छान पद्धतीने हे मिश्रण व्यवस्थित कोट होतं. जरा पातळ हे मिश्रण राहिलं असतं ना तर मिरचींना व्यवस्थित कोट झालं नसतं. त्यामुळे खूप जास्त पातळ किंवा खूप जास्त घट्ट मिश्रण तयार करू नका. अगदी याच पद्धतीने याच कन्सिस्टन्सीने आपल्याला मिश्रण तयार करून घ्यायचं आहे आणि चम्मचच्या साहाय्याने मिरचींना व्यवस्थित बेसन पिठाचं मिश्रण व्यवस्थित कोट करून घ्यायचं आहे. आता बघूया आपण तेलसुद्धा गरम झालेलं असेल. तेल अगदी हाय फ्लेमवर गरम करून घ्या. त्यानंतर अशा पद्धतीने बेसन पिठाचं मिश्रण थोडंसं टाकून बघायचं आहे. लगेच वरती आलं की समजून घ्यायचं तेल अगदी मस्त गरम झालेलं आहे. अगदी गॅसच्या हाय फ्लेमवर आपल्याला ह्या डीप केलेल्या मिरच्या तेलामध्ये टाकायच्या आहेत आणि त्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम करून व्यवस्थित मिरच्या शिजवून घ्यायच्या आहेत, फ्राय करून घ्यायच्या आहेत, जेणेकरून आतपर्यंत मिरच्या व्यवस्थित शिजतील आणि जे आपण मिश्रण भरलेलं आहे आतमध्ये ते सुद्धा व्यवस्थित शिजलं जाईल. या पद्धतीने आपण गॅसच्या मीडियम फ्लेमवर 3 मिनिटापर्यंत एका साईडने आणि परत उलटून मिरच्या 3 मिनिटापर्यंत एका साईडने व्यवस्थित तळून घ्यायच्या आहेत. मिरच्या उलटत असताना अजिबात घाई करू नका. अगदी कटाक्षाने मिरच्या उलट्या करा, नाही तर तेल जास्त गरम असल्यामुळे अंगावर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे चिमट्याने किंवा चम्मचच्या साहाय्याने आपण व्यवस्थित मिरच्या उलट करून द्यायच्या आहे आणि परत 3 मिनिटापर्यंत मस्त सोनेरी रंग येईपर्यंत मिरच्या व्यवस्थित तळून घ्यायच्या आहे, जेणेकरून मिरच्या आतपर्यंत व्यवस्थित तळल्या जातील आणि अजिबात कच्च्या राहणार नाही. तर 3 मिनिटानंतर सोनेरी कलर अतिशय भारी आलेला आहे. मिरच्या आता आपल्याला काढून घ्यायच्या आहेत आणि एका डिशमध्ये ठेवून द्यायच्या आहेत. तळलेल्या मिरच्या काढल्यानंतर परत एकदा तेल अगदी कडकडीत हाय फ्लेमवर गरम करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर गॅसची फ्लेम मिडियम करून दुसऱ्या मिरच्या आपल्याला टाकायच्या आहेत आणि अगदी 6 मिनिटापर्यंत मिरच्या व्यवस्थित तळून घ्यायच्या आहेत, जेणेकरून त्या आतपर्यंत व्यवस्थित शिजतील. तर आपल्या मिरच्या पूर्ण व्यवस्थित तळलेल्या आहेत. गॅसच्या अगदी हाय फ्लेमवर जर मिरच्या फ्राय केल्या ना तर मिरचींचा कलर हा काळपट येतो आणि आतपर्यंत त्या व्यवस्थित शिजल्या जात नाही. म्हणून मीडियम फ्लेमवरच तुम्ही मिरच्या व्यवस्थित तळून घ्या आणि अशा पद्धतीने मस्त सोनेरी रंग येईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहेत. आता आपण मिरची कापून घेणार आहोत आणि मध्ये बघणार आहोत की सारण कसं शिजलेलं आहे आणि कसं तयार झालेलं आहे. तर मस्त असं फुल भरलेलं सारण छान तयार झालेलं आहे आणि मिरचीसुद्धा छान शिजलेली आहे. अतिशय मस्त सुगंध येतो आहे आणि मिरचीला तर अतिशय भारी चवसुद्धा आहे. तुम्ही अशा पद्धतीने मिरच्या एकदा नक्की ट्राय करा. मिरचीच्या आतमध्ये जे आपण सारण तयार करून भरलेलं आहे ना, त्या सारणाने या मिरचीला अतिशय भन्नाट चव येते. त्यामुळे तुम्ही परत परत करणार आणि भाजीसुद्धा विसरून जाणार. तर अशा पद्धतीने तुम्ही मिरच्या एकदा नक्की ट्राय करा. या मिरच्या लहान मुलंसुद्धा अगदी आवडीने खातील, ही माझी गॅरंटी. तुम्हाला रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी जर आवडली असेल ना तर एकदा नक्की लाईक करा. चॅनलला नवीन असताना तर प्लीज सबस्क्राईबसुद्धा करा. आता पावसाळ्याचा सीझन आहे म्हणून तुम्ही या मिरच्या एकदा नक्की आणा आणि ट्राय करून बघा. आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.